तुळशीची वनस्पती हिंदू धर्मात त्याच्या विविध आध्यात्मिक गुणधर्मामुळे विशेष आहे. सनातन धर्मानुसार तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच हिंदू धर्मात ती पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्र लोकांना त्यांच्या घरात विशेष स्थानावर तुळशी ठेवण्याचा सल्ला देते. वास्तूनुसार विशेषतः तुळशी मंजिरी अतिशय शुभ मानली जाते. त्याचा योग्य वापर कसा करायचा हे जर एखाद्याला माहीत असेल तर त्या व्यक्तीचे जीवन नेहमी आनंदाने भरलेले असते. वास्तुशास्त्रात तुळशीच्या मंजिरीबाबत विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. तुळशीचा उपयोग केवळ आयुर्वेदातच नाही तर ज्योतिषशास्त्रातही महत्त्वाचा मानला जातो. तुळशी ही एक वनस्पती आहे आणि त्याचे देठ, पाने, मुळे, लाकूड आणि मुळे सर्व वापरतात. सनातन धर्मात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. प्रत्येक हिंदू घरात तुळशीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची नियमित पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय तुमच्या जीवनातून गरिबीही दूर होते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूनुसार काही वनस्पतींचा संबंध ग्रहांशी असतो. तुळशीची वनस्पती गुरु ग्रहाशी संबंधित आहे. देवगुरु हे सुख समृद्धीचे स्वामी मानले जातात. त्यामुळे ही वनस्पती घरात लावल्यास किंवा ठेवल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत राहते. तुळशी मंजिरी घरात ठेवल्याने गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने सकारात्मक ऊर्जा मिळते. मंडळी, धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तिचा वापर केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीच्या रोपातून फुले येणे शुभ असते. त्याचवेळी जर तुम्ही तुळशीच्या पानांसह तुळशीची मंजिरी श्रीहरी विष्णूला अर्पण केली तर या उपायाने तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय तुमचे उत्पन्नही वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हालाही आर्थिक लाभ मिळवायचा असेल किंवा धन मिळवायचे असेल तर तुळशी मंजिरीला लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा घरात ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. या उपायाने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात नेहमी कलह किंवा मानसिक तणावाचे वातावरण असते त्यापासून सुटका मिळविण्यासाठी गंगाजल आणि तुळशी मंजिरी एकत्र करून घराच्या उत्तर दिशेला ठेवा आणि हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. दररोज या उपायाने नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाईल आणि घरातील वातावरण प्रसन्न आणि सौहार्दपूर्ण राहील. ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची पूजा करताना तुळशी मंजिरीचा पूजन सामग्रीमध्ये समावेश केल्यास ते खूप शुभ असते. शुक्रवारी लक्ष्मी देवीला तुळशी मंजिरी अर्पण करणे अनिवार्य आहे. या उपायाने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. मंडळी, पूजास्थाने घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी तुळशी मंजिरी ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते. हे स्थान सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण मानले जाते आणि तुळशी मंजिरी घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यास मदत करते. जर तुमच्या घराची बाल्कनी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर तिथे तुळशी मंजिरी ठेवा. या उपायाने घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होईल. तसेच घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर पूर्व दिशा धन आकृष्ट करण्यासाठी शुभ मानली जाते. हा कोपरा कुबेर देवतेशी संबंधित आहे. या दिशेला एका पात्रात तुळशी मंजिरी ठेवल्याने तुमच्या आयुष्यात धनाचा प्रवाह सुरू होतो. मंडळी, हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्यांचा पुत्र गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणे निषिद्ध आहे, परंतु आपण शंकराला मंजिरी अर्पण करू शकतो. तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्याने तुम्हाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजिरी मिसळून शिवाला अभिषेक करावा. तुळशीच्या मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहेत. म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजिरी मिसळा आणि आठवड्यातून 2 दिवस घरात शिंपडा. असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल. लाल कपड्यात तुळशीच्या मंजिरी बांधून घरात पैसे असणाऱ्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास करते आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. जर तुम्ही दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या तर लक्ष्मी सर्व मनोकामना लवकरच पूर्ण करते असे मानले जाते. तुळशीला जास्त मंजिरी येणं चांगलं मानलं जात नाही. पौराणिक कथेनुसार अधिक मंजिरी येणे म्हणजे तुळशीला दुःख होते. म्हणूनच तुळशीची मंजिरी काढत राहावी. मंडळी, तुळशीच्या मंजिरी व्यतिरिक्त तुळशीचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा.
यामुळे तुमचा आर्थिक आवकचा मार्ग मोकळा होतो आणि तुमचे आर्थिक संकट दूर होते. जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुळशीच्या मुळाशी थोडेसे गंगाजल घेऊन त्याची यथायोग्य पूजा करा. यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. हा उपाय केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात. जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल, तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे. यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या किंवा चांदीच्या ताविजामध्ये घालून हातावर बांधा. याचा फायदा होईल.